नमस्कार सिद्धी, नाईस टू सी यू. छान वाटलं तुला बघून. थँक्यू सर. नमस्कार माझ्याकडून पण. तू परवा पेन आणि सफरिंग या विषयावरचं भाषण ऐकलंस आणि त्याच्यानंतर तुला काही प्रश्न आहेत असं मला तू सांगितलंस, म्हणून आपण आता भेटतो आहोत. तर तुला जे प्रश्न असतील ते तुम्हाला विचारू शकतेस आणि मग आपण त्याच्याबद्दल थोडंसं चिंतन करू. चालेल? हो चालेल चालेल. सर तुम्ही ते भरूच मधलं तुमचं जे लेक्चर झालं ते मी ऐकलं होतं. तर त्याच्यात तुम्ही ते नॅचरल फूड्स आणि याच्याबद्दल सुद्धा सांगितलं होतं. त्याच्यात काही एक्सपिरियन्सेस पण होते आणि एक रिअल लाईफ एक्सपिरियन्स होता ज्याच्यामध्ये त्याने इंटरमिटंट फास्टिंग ट्राय केलं होतं पेशंटनी आणि सगळं नॅचरल फूड होतं. तो फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स तर नॅचरल फॉर्मॅटमध्ये जसं आहेत तसं आपण खाऊ शकतो, त्याला काही फार प्रॉब्लेम नाहीये. माझा प्रश्न असेल की ग्रेन्स आणि पल्सेस या गोष्टी आपण नॅचरल फॉर्मॅटमध्ये कशा खायच्या? आता कुक करून खाव्या लागतील ना? बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे हा. इनफॅक्ट हा प्रश्न पुष्कळ लोकांच्या मनात येतो. तर ग्रेन आणि पल्सेस ह्या वस्तू देखील स्ट्रिक्टली बघायचं झालं ना तर बिया या सदरात मोडतील. ओके. ठीक आहे ना, कारण की ग्रेन्स आणि पल्सेस त्या झाडाचं जे शेवटचं प्रोडक्ट आहे ते आहे. अर्थात ती वस्तू तशीच्या तशी खाण्यासाठी आपल्या उपयोगाची नाही आहे, कारण की आपला जो डायजेस्टिव्ह सिस्टम आहे तो त्याला तसाच्या तसा खाण्यासाठी आत्ता या क्षणी तरी किंवा इव्होल्युशन मध्ये तो कमी झाला. कारण की कसं होतं पहा, की ही वस्तू इतर सगळे व्हेजिटेरियन प्राणी खातात. तर ते काय करतात की ती वस्तू ते त्याचं चरवण करतात. तर ग्रेन्स मध्ये जे कार्बोहायड्रेट असतं ते कार्बोहायड्रेट डायजेस्ट करण्यासाठी ज्या एन्झाईमची गरज असते ते एन्झाईम आपल्या सलायवामध्ये असतं. त्यामुळे जर आपल्याला ते ग्रेन चावून चावून तोंडामध्ये ठेवून तर तेवढ्या वेळ समजा आपल्याला ठेवण्याचा पेशन्स असला आणि जर आपण ते करू शकलो तर ते खायला हरकत नाही, परंतु सर्वसाधारण माणसाला तेवढा पेशन्सच नाहीये. मग त्याच्यासाठी आपण काय करतो की ते आपण थोडंसं इझियर टू डायजेस्ट असं बनवतो. परंतु त्या प्रोसेसमध्ये काय होतं की त्याच्यामध्ये असलेलं जे सत्व आहे ते सत्व तेवढ्या प्रमाणात कमी होतं. तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला किती सत्व हवं आहे किंवा किती ऊर्जा हवी आहे एका दिवसासाठी त्याचं प्रमाण तर ठरलेलं आहे. ते प्रमाण आपण किती ऍक्टिव्हिटी करतो त्याच्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे समजा मी दिवसभर इथे खुर्चीवर बसून काम करत असलो, शारीरिक श्रम काहीच नाही आहेत, असं समजा असलं तर वेगळ्या प्रकारचं अन्न मला खावं लागेल किंवा वेगळ्या प्रमाणात खावं लागेल. किंवा मी समजा बाहेर रस्त्यावर खडी फोडत असेल किंवा मेहनतीचं काम करत असेल तर मग मला वेगळ्या प्रकारचं अन्न खावं लागेल, वेगळ्या प्रकारची ऊर्जा किंवा डिफरंट अमाऊंट ऑफ एनर्जी विल बी रिक्वायर्ड, असं होईल की नाही. तर त्याच्यासाठी आहार वेगळा असेल. लाईफस्टाईल डिपेंड करतो. सेडेंटरी आणि हेवी लाईफस्टाईल तुमची जी काय आहे त्याच्यावर डिपेंड करतं. तर आता समज की मी तुला गणित सांगतो की मी समजा माझ्या लाईफस्टाईलसाठी मला एक 100 ग्रॅम अन्नाची गरज आहे. 100 ग्रॅम पासून साधारण आपण समजू की एक 500-600-800 कॅलरीज तयार होतात. आपण तो 2000 कॅलरीजचं उदाहरण घेऊ. म्हणजे समजू की 400 ग्रॅम अन्न, तर 400 ग्रॅम अन्नापासून 2000 कॅलरीज अप्रॉक्सिमेटली तयार होतात असं आपण एक गृहीत धरू. ठीक आहे. तर ह्या अन्नाची पूर्ण ऊर्जा समजा तयार झाली तर ते मला दिवसभरासाठी पुरेल असं आपण समजू. परंतु त्याचं 100% रूपांतर होत नाही ना एनर्जीमध्ये. तर समजा आपल्याला हे 400-500 ग्रॅम अन्न खायचं असलं त्याच्याऐवजी आपण काय करतो की 1000 ग्रॅम अन्न खातो. त्यापैकी 500 ग्रॅमचं रूपांतर होतं ऊर्जेमध्ये किंवा न्यूट्रिशनमध्ये आणि बाकीचे 500 आपण फेकून देतो. मग ती वस्तू सॉलिड, लिक्विड किंवा गॅशियस या 3 प्रकारच्या वेस्टमध्ये आपल्या शरीरातून चालली जाते. म्हणजे विष्ठा सॉलिड वेस्ट, मूत्र किंवा स्वेदन म्हणजे स्वेट लिक्विड वेस्ट आणि उच्छ्वासामधनं जे बाहेर जातं त्याच्यामध्ये व्हॉलटाईल मॅटर वेस्ट मटेरियल बाहेर जातं. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण समजा खूप लसूण खाल्लेलं असेल तर आपल्या नाकातोंडाचा वास येतो, कारण की ते लसूण जास्त झालं त्यामुळे ते नाकातनं बाहेर पडतंय. ते इतर लोकांना कळतं, आपल्याला नाही कळत. तर
हे त्याच्या मागचं फंडामेंटल प्रिन्सिपल आहे की आपल्या शरीरामध्ये ज्या वस्तूची गरज असेल त्या क्षणी किंवा त्या दिवशी तेवढी वस्तू शरीरामध्ये सामावून घेतली जाईल आणि याच्या व्यतिरिक्त जी वस्तू असेल ती शरीर बाहेर फेकून देईल. हा इंटेलिजन्स, ही बुद्धी आपल्या शरीरामध्ये आहे आणि ही बुद्धी, आपली बुद्धी जरी काम करत नसली तरी सुद्धा ती करत असते. हे आपलं परम सौभाग्य आहे. कारण की समजा आपण आपल्या बुद्धीने आपलं शरीर चालवतो असं म्हटलं असतं तर आतापर्यंत आपण कधीच वारलो असतो. हो. ही निसर्गाची आपल्यावर कृपा आहे की आपण इनव्हॉलंटरी ऍक्शन्स आर इनव्हॉलंटरी ऍक्शन्स. तर त्याच्यात कसं आहे गणित बघ की आता समजा आपण 100 ग्रॅम अन्न खाल्लं, त्यातले 500 आपण ऍब्झॉर्ब केलं, 500 फेकून दिलं. म्हणजे काय, 500ची गरज होती ते शरीराने सामावून घेतलं. आता समजा या 1000 ग्रॅम अन्नाला आपण समजा शिजवलं, काही पण केलं, तर काय होईल की त्याच्यातलं सत्व कमी होईल. म्हणजे काय होईल की त्या 500च्या ऐवजी त्याच्यामध्ये 250 ग्रॅम वर्थ ऑफ न्यूट्रिशन आणि एनर्जी उरेल, असं आपण गृहीत धरू. उदाहरणार्थ सांगतो तुला मी. गरज कितीची आहे? गरज 500ची आहे, पण 1000 ग्रॅम मध्ये तर फक्त 250च होतं. मग आता 500 पूर्ण करण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला 2000 ग्रॅम अन्न खावं लागेल. लक्षात आलं गणित? देर इज नो चॉईस, कारण की तुम्हाला 500ची रिक्वायरमेंट तर तुम्हाला फुलफिल करणं भाग आहे. कळतंय ना आतापर्यंत जे सांगितलं ते? इट इज मेकिंग सेन्स. पूर्ण गणित कळलं. आता बघ, आता आपण पहिल्या केसमध्ये 1000 ग्रॅम अन्न खाऊन आणि 500 ग्रॅम गोबर तयार करत होतो, विष्ठा. दुसऱ्या केसमध्ये काय झालं की आपण 2000 ग्रॅम अन्न खाल्लं आणि 1500 ग्रॅम विष्ठा तयार केली. म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपलं हे जे शरीर आहे हे विष्ठा तयार करण्याच्या प्रोसेसमध्ये तिप्पट एफिशियंट झालं. आधी 500 ग्रॅम विष्ठा तयार होती, आता 1500 ग्रॅम विष्ठा तयार होते. तर हे शरीर विष्ठा तयार करण्याचं यंत्र आहे की आणखीन काहीतरी करण्याचं यंत्र आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे. हा मूलभूत विषय आणि सिद्धांत आहे आहार शुद्धीमधला. तर हे जे गणित आहे ना, हे मला प्रोसेस इंजिनिअरिंगच्या विषयातनं कळलं. प्रोसेस इंजिनिअरिंगचा सिद्धांत कसा असतो की कुठलाही प्रोसेस तुम्ही जेव्हा डिझाईन करता तेव्हा त्याच्यातनं एखादी वस्तू आत जाते, दुसरी वस्तू बाहेर निघते. तर ही दुसरी वस्तू बाहेर निघणारी जी आहे ती घातलेल्या वस्तूच्या प्रमाणामध्ये जितकी जास्त असेल तितकी चांगली. म्हणजे काय होईल की समजा 100 टाकले आणि 80 निघाले तर काय होईल की 80% एफिशियन्सी आहे. बरोबर आहे? आता 100 टाकले आणि 100 निघाले, हे तर खूपच उत्तम आहे. असं जनरली होत नाही. प्रोसेसेस आर नॉट 100% एफिशियंट. म्हणजे प्रोसेसमध्ये देर इज सम लॉस ऑलवेज. इव्हन निसर्गामध्ये सुद्धा जेव्हा प्रोसेस होतो तेव्हा तो ॲज एफिशियंट एज पॉसिबल असतो. परंतु काय होतं की त्या प्रोसेसमधनं दुसरी जी वस्तू निघते ती वस्तू इतर जीवांसाठी उपयोगी असते. सो उदाहरणार्थ, वनस्पती कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि मिनरल्स म्हणजे निर्जीव वस्तू, इनऑर्गॅनिक मॅटर आत घेतात. कार्बन डायऑक्साईड पण इनऑर्गॅनिकच आहे, निर्जीव वस्तू आहे. कार्बन, त्या निर्जीव सृष्टीला फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेतून सजीवता निर्माण होते, सजीवता प्राप्त होते. लक्षात येते? फोटोसिंथेसिस converts inorganic matter into organic matter. This process is catalyzed by the sun. ही प्रक्रिया सूर्याच्या ऊर्जेमुळे होते. या कारणाकरता सूर्य ही आपली सूर्यवंशी लोकांची उपास्य देवता आहे, कारण की सूर्याशिवाय जीवन संभवत नाही. सूर्य म्हणजे ऊर्जा. दुसरं जे महाभूत आहे ज्याच्या वाचून जीवन संभवत नाही ते म्हणजे पाणी, जल. तिसरं जे आहे ते वायू आणि चौथं म्हणजे पृथ्वी. तर ह्या 4 गोष्टी जेव्हा एकत्र येतात, तर ह्या 4 गोष्टी एकत्र कुठे येतात? आकाशात. ते 5वं महाभूत. त्यांनी या चौघांनी धरून ठेवलंय. परंतु त्या आकाशावर ह्या 4ही महाभूतांचा कुठल्याही प्रकारे परिणाम होत नाही. आता ह्या 5ही महाभूतांचं आपल्या शरीरामध्ये एक प्रकारचं संतुलन निसर्गाच्या नियमांप्रमाणे राहणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. तर जोपर्यंत आपण आपले डोकं वापरत नाही तोपर्यंत निसर्ग आपल्याला खूप चांगलं ठेवतो.
म्हणजे जे लहान बाळ असतं की नाही, त्या लहान बाळाला हे माहिती असतं की भूक लागली की रडायचं, झोप आली की रडायचं, आपली डायपर ओली झाली की रडायचं. त्या आईला कळतं की हे मूल कशा करत रडतंय, ह्याला आता भूक लागली आहे की ह्याला आता झोप येते की ह्याला आता चड्डी बदलायची गरज आहे. ठीक आहे. तर जोपर्यंत ते बाळ त्या अवस्थेत असतं, त्या अवस्थेत खूप आनंदात असतं. नंतर मग काय होतं, थोडं मोठं झाल्यानंतर ना त्या बाळाचं डोकं त्याचे मोठे भाऊ बहीण, अंकल आंटी, आई वडील हे फिरवतात की बाळा तू हे थोडंसं खाऊनच घे ना, ते खाऊनच घे ना, हे चॉकलेट खूप छान लागतं बरं का. असं करून करून त्याचं डोकं फिरवतं. लहान मुलाला त्याच्या भुकेच्या शिवाय, त्याच्या भुके व्यतिरिक्त आणि त्याच्या भुकेपेक्षा जास्त खायला घालणं असंभव आहे. मग आपण मोठं झाल्यानंतर आपलं डोकं का फिरतं? कारण की आपण आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार नसून आपल्या डोळ्यामुळे आणि आपल्या मनामुळे जे काही म्हणजे आपल्या इच्छा होतात त्याच्याने जेवतो. म्हणजे वी डोंट ईट फॉर अवर स्टमक बट वी ईट बिकॉज ऑफ अवर आईज, असं होतं. ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे चुकीची आहे. त्यामुळे निसर्गाचा जो नियम आहे की भूक लागल्याशिवाय मी जेवणार नाही, हा प्रथम मूलभूत सिद्धांत आहे. जोपर्यंत तो नियम आपल्याला कळत नाही आणि त्या नियमानुसार आपण राहायला सुरुवात करत नाही, त्याच्याशिवाय आपल्याला त्याच्या पलीकडचे नियम कळणारच नाही. असं होईल ना. हे तुला, आय होप यू अंडरस्टूड एव्हरीथिंग. हो, मला कळलंय सगळं. माझा पुढचा प्रश्न असा असेल तुम्हाला की जेव्हा म्हणजे मी शिकत होते तेव्हा मला एक साधारण हे दिलं होतं की पलॅटेबिलिटी कोशंट असं एक गोष्ट होती आमच्याकडे, की त्याचं एखादं अन्न आहे तर त्याचं टेक्स्चर काय आहे, तो दिसतं कसं, ते काय चव काय आहे, त्याचा वास कसा येतो, या गोष्टी कन्सिडर केल्या जायच्या आणि त्याचं असं कारण सांगितलं जायचं की पहिल्यांदा अन्न दिसतं कसं आणि त्याचा वास कसा येतो, याच्यामुळे म्हणजे हे जेव्हा छान वास येतो तर ते छान दिसतं, तर त्यानंतर बॉडीमध्ये आपोआप डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट व्हायला सुरुवात होते, ते छान वास आणि त्या दिसण्यामुळे. आणि त्यानंतर मग डायजेशन अजून छान होतं कारण म्हणजे सिक्रिशन सुरू होतात बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह ज्युसेसचे. तर मग त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स नाहीये का? म्हणजे आहे ना, त्याचं उत्तर देतो आता लक्ष देऊ नये. ठीक आहे. सो लेट अस सी की ह्याचं काय उत्तर आहे. उदाहरण देतो पहिले. तू आता उत्तर ऐकताना स्वतःला म्यूट करू शकतेस. तर उदाहरण देतो. समजा आपल्याला चहा आवडतो. मी स्वतः पित नाही, परंतु सांगतोय की समजा अनेक लोकांना आवडतो चहा आणि काही लोकांना गोड आवडतो, काही लोकांना अगोड आवडतो. ठीक आहे. आपण समजू की मला गोड चहा आवडतो. आता तो गोड चहा पिण्यापूर्वी समजा मी एक चमचाभर साखर खाल्ली, तर काय होईल? तर असं होईल की चहा कितीही गोड असला, अमृततुल्य, तरी देखील तो गोड लागणार नाही. कारण काय झालं की जी गोड चव आहे ती गोड चव केवळ त्या पदार्थामध्ये नसून तो पदार्थ जेव्हा माझ्या रसनेंद्रियासोबत एकत्र येतो त्यानंतर जी अनुभूती होते त्याच्यावर अवलंबून आहे. तर जर माझं रसनेंद्रिय ती चव ग्रहण करण्यासाठी सक्षम असेल किंवा सायंटिफिक भाषेत सांगायचं तर कॅलिब्रेटेड असेल, म्हणजे तिची जी संवेदना शक्ती आहे ती संवेदना शक्ती समजा जिथे असायला पाहिजे तिथे असेल, माझी रसना जर संवेदनशील असेल, तर मला प्रत्येक वस्तूची चव व्यवस्थित जशी आहे तशी कळायला पाहिजे. ठीक आहे. लहान मुलाला जेव्हा छोटं बाळ असतं ना तेव्हा त्याला तुम्ही काही खायला द्या, ते खातं व्यवस्थित. ठीक आहे ना. पण नंतर मग जेव्हा त्याची टेस्ट बर्ड्स जी असतात, रसनेंद्रिय, त्याचं आपण रिॲडजस्ट करतो. तर ते कसं रिॲडजस्ट होतं, ते कल्चरली होतं किंवा आपली जी फॅमिली हिस्ट्री असेल हेरिडिटरीली तसं होतं. आपल्या घरी ज्या पदार्थांची चव आपल्याला लहानपणापासून मिळते ते पदार्थ आपल्याला आवडायला लागतात साहजिकपणे, नैसर्गिकपणे. आणि जे पदार्थ आपल्या इथे होत नाहीत ते पदार्थ मग आपल्याला, जसं फॉर एक्झाम्पल आता आपण समजा लहानपणापासून व्हेजिटेरियन असलो आणि सात्विक अन्न जेवत असलो तर समजा आपण
मच्छी बाजारामध्ये गेलो तर तिथे गेल्याबरोबर आपल्याला उलटी होईल. कारण की त्या वासानीच आपल्याला मळमळेल. म्हणजे त्या वासानी एखाद्या मत्स्यगंधेला खूप छान तिचे डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट होतील, परंतु माझे नाही होणार. त्यामुळे हे डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट होणं, एखादी वस्तू बघितल्यानंतर ते अन्न आहे असं वाटणं आणि त्याच्यानंतर ती वस्तू खाण्याची इच्छा होणं आणि ती खाल्ल्यानंतर ती पचणं, ह्या गोष्टी रिलेटिव्ह आहेत आणि सब्जेक्टिव्ह आहेत. ह्या ऑब्जेक्टिव्ह नाहीत. ठीक आहे? तर तू जे म्हणाली ते पूर्णपणे बरोबर आहे आणि तसंच असायला पाहिजे. परंतु त्याच्यासाठी आपली जी रचना आहे, ती कॅलिब्रेटेड पाहिजे. म्हणजे तिची संवेदना शक्ती जशी असायला पाहिजे तशी पाहिजे. सो दॅट झिरो हॅज टू बी रिॲडजस्टेड एव्हरी टाइम. आता आपण लॅबोरेटरीमध्ये जाऊन केमिकल बॅलन्सवर एखादी गोष्ट मोजतो, त्याचं वजन मोजतो, तर ते मोजण्यापूर्वी तो बॅलन्स जो आहे ना त्याचा झिरो ॲडजस्ट करावा लागतो. त्याच्यानंतरच आपण त्याच्यावर एखादी गोष्ट मोजली की मग ती त्याचं आपल्याला बरोबर वजन माप कळतं. असं आहे. तर तुझा प्रश्न बिलकुल बरोबर आहे आणि पुस्तकात लिहिलं तेही बरोबर आहे. परंतु त्याच्यासाठी हे लक्षात पाहिजे की चवीचा जो अनुभव आहे तो सब्जेक्टिव्ह आहे आणि तो आपल्याला येत असतो. ठीक आहे? तर आपल्या जिभेची जी संवेदन शक्ती आहे किंवा संवेदन क्षमता आहे, ती बरोबर जागी ठेवणं हे आपल्या हातात असतं. ते जर बरोबर असलं तर कुठल्याही वस्तूची चव आपल्याला जशी यायला पाहिजे तशी येईल. असं होईल. ठीक आहे? पटलं? हो. आता पुढचा प्रश्न. माझा पुढचा हा तो असं असेल की मी असं जनरली ऐकलं की प्रत्येक टेम्परामेंटच्या लोकांनी काही गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत किंवा त्याच्यावर ठरतं की त्यांनी काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे. तर साधारण माझं थोडं हे आहे शॉर्ट टेम्पर्ड आणि चिडकट टेम्परामेंट आहे. तर मला म्हणजे मी आहे व्हेजिटेरियन त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये, पण मला शक्यतो सांगतात की तू नॉनव्हेज खाणं टाळ. कारण मग ते अजून वाढत जाईल. तो ठीक आहे ते मी स्वतः व्हेजिटेरियन असल्यामुळे मला काही फरक नाही पडला त्या गोष्टीचा फारसा. पण मला ते हे मेकॅनिझम सुरू समजून घ्यायचं होतं की नक्की काय फरक पडतो टेम्परामेंटमध्ये कसा काय फरक पडतो अन्नाचा. ओके, चांगला प्रश्न आहे. पुन्हा एकदा यू कॅन गो बॅक ऑन म्यूट. आपण बोलू या विषयावर थोडंसं चिंतन करू. अन्नामुळे आपला स्वभाव कसा बदलतो हा अनुभवाचा प्रश्न आहे. तर ज्या लोकांनी त्यांचे अनुभव या क्षेत्रामधले नमूद करून ठेवलेले आहेत, ते समजा आपण वाचले किंवा त्याबद्दल ऐकलं आणि त्या प्रकारे आपण स्वतः प्रयोग करून बघितले तर आपल्याला देखील लक्षात येईल. ठीक आहे? तर जे अन्न मधुर, रसपूर्ण आणि खाण्याला आणि पचण्याला हलकं असतं, ते भूक लागलेली असताना क्षुधा शांती करता आणि डिव्होशननी म्हणजे समर्पणतेने किंवा त्या अन्नाबद्दल आदर ठेवून विथ रिस्पेक्ट अशा प्रकारे जर ग्रहण केलं, जेवढी आपल्या पोटाची क्षमता आहे त्याच्यामध्ये 50% अन्न समजा भरलं आणि बाकीचं रिकामं सोडलं, त्या बाकीच्या रिकाम्या जागेमध्ये 25% मध्ये साधारण डायजेस्टिव्ह ज्युसेस सिक्रेट होत. आपल्या शरीरातले स्राव त्याच्यामध्ये येतात, लिक्विड मटेरियल. सो त्याच्यानंतर मग 25% आणखीन जागा रिकामी राहते, त्याच्यामध्ये वायू असतो. त्याला म्हणतात सावकाश जेवा. सावकाश जेवा म्हणजे अवकाश, म्हणजे पोटामध्ये थोडीशी जागा ठेवून तुम्ही उठा. याला म्हणतात सावकाश जेवा. सावकाश जेवा म्हणजे आपण 55 मिनिटं खात बसलो आणि पूर्ण पोट टाईट भरेपर्यंत जेवलो असं नाही होत. दीक्षित स्वतः सांगतात त्यांच्या भाषणामध्ये की मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 55 मिनिटाच्या आत तुमचं जेवण संपवा, 55 मिनिटं जेवत बसू नका. पण आपण काय करतो की दीक्षितांनी सांगितलं नाही की 55 मिनिटामध्ये जेवायचं आपल्याला आणि 2च वेळा जेवायचं, तर मग ह्याच्यानंतर आपल्याला काही खायचं नाही किंवा खायला मिळणार नाही. त्यामुळे या 55 मिनिटामध्ये आपण जेवढं भरू शकू तेवढं भरा. तर दीक्षित बिचारे, त्यांना ते ऐकून कसं तरी होतं. ते म्हणतात की मी तुम्हाला 55 मिनिटं खात बसा असं नाही सांगितलंय. 55 मिनिटाच्या विंडोमध्ये तुम्ही जेवण संपवा तुमचं. तुमचं जर 20 मिनिटामध्ये पोट भरलं तर 20 मिनिटात उठा. दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅपन. समजा आपण लक्षपूर्वक आपलं अन्न खाल्लं तर साधारण एक 15, 20, 25 मिनिटामध्ये आपल्याला पहिला ढेकर येतो. तर पहिला ढेकर कशाला येतो? कारण की अर्ध पोट भरलं
म्हणजे मग काय झालं की पोटामध्ये जी पूर्ण हवा होती ती अर्ध्यामध्ये कॉम्प्रेस झाली. तर जाईल कुठे? वरनच बाहेर येईल ना. तर हा आपला सिग्नल आहे. त्या सिग्नलला आपल्याला थांबायचं आहे. तर जर आपण भूक लागलेली असताना जेवलो, पोट पूर्ण रिकाम आहे, त्याच्यामध्ये आपण अन्न भरायला सुरुवात केली हळूहळू, तर एक 15-20 मिनिटानंतर पहिला ढेकर येतो. तेव्हा मनुष्याने उठायला पाहिजे. मग काय करायचं की मग हे पूर्ण अन्न पचेपर्यंत वाट बघायला पाहिजे. आणि ते पूर्ण पचून जेव्हा पुन्हा एकदा पोट रिकामं होत नाही आणि पुन्हा एकदा आपल्याला भूक लागत नाही, चांगली भूक लागते म्हणजे कोरडे ढेकर येतात. त्या कोरड्या ढेकराला कुठल्याही प्रकारची दुर्गंधी नसते. ठीक आहे. तर हा कोरडा ढेकर जेव्हा येतो ना, त्याच्यानंतर आपण तासाभराने जेवायला पाहिजे. म्हणजे मग याचा अर्थ काय झाला की हे शरीर आता तयार आहे हे सगळं ग्रहण करण्यासाठी. तर तशा प्रकारे जेव्हा आपलं अन्न ग्रहण करतो, तेव्हा त्या अन्नाचं जे रूपांतर आहे, रूपांतर सप्तधातूंमध्ये होतं आणि नंतर शेवटी त्याचं जे सटल एसेन्स आहे ते आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो किंवा आपलं मन त्याच्यातून तयार होत असतं. तर आयुर्वेदाच्या नुसार सप्तधातू कुठले आहेत की अन्नापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र असे 7 धातू आहेत. आणि त्याच्यामधनं जो अर्क उरतो त्याच्यापासून आपलं मन तयार होत असतं. तर आता अन्नाचा मनावर कसा परिणाम होतो ते सांगतो. की समजा आपण अशा प्रकारचं अन्न जर भक्तिभावाने खाल्लेलं असेल, कारण की आपण लहानपणी काय श्लोक शिकलो होतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म, असं सांगितले. त्याच्यामध्ये जाणीजे भोग कर्म असं नाही सांगितलंय. आपण काय करतो, 99% माणसं काय करतात की उदरभरण नव्हे जाणीजे भोगकर्म या भावनेनी अन्नाचं सेवन करतात. मग काय, मग ते चवीला जे चांगलं लागेल ते आपण खायचं. मग काय झालं की समजा आपण एखादा चटकदार खाण्याची सवय जर लागली ना, तर मग आपल्या चटकदार चवीचा जो झिरो असतो तो रिसेट होतो, तो भलतीकडे जातो. मग त्याच्यानंतर तिथपासून पलीकडे चटकदार लागलं पाहिजे म्हणून चटकदार 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 असं खाण्याची आपली प्रवृत्ती वाढत जाते. आणि मग त्याचा आपल्या शरीरावर जो परिणाम होतो तो फार वाईट होतो. दुसरं काय होतं की जेव्हा आपण अशा प्रकारे अन्नाला भोगकर्म म्हणून अन्नाचं ग्रहण करतो, तेव्हा जास्त खाल्लं जातं. जास्त खाल्ल्यानंतर त्या अन्नाचं रूपांतर व्यवस्थित होत नाही. मग काय होतं की काही भाग अन्नाचा या सप्तधातूंमध्ये होतो कन्व्हर्ट, पण बाकीचा पुष्कळसा भाग जो आहे ना, तो न पचलेला आपल्या शरीरात राहतो. मग त्या भागावर मायक्रोबियल पॉप्युलेशन जी तयार होते, त्यांना आयतं खाण्याची, वेळच्या वेळी खाण्याची, वेळोवेळी खाण्याची सवय लागते. आणि मग त्यांचे जे क्रेव्हिंग्स आहेत ते आपल्या ब्रेनला सिग्नल पाठवतात की मला हे खायला पाहिजे. तर आपली भुकेची जी संवेदना आहे ती आपल्या शरीरामध्ये आपण कुठल्या प्रकारचे जीवाणू तयार करून ठेवलेले आहेत आणि पाळून ठेवलेले आहेत त्यानुसार ठरत असते. तर ते जर आपण व्यवस्थित मेंटेन केलं, म्हणजे काय की आपण केवळ 2 वेळा खाल्लं किंवा फक्त भूक लागलेली असताना खाल्लं आणि पूर्ण पचवलं, मग काय होईल की ह्या 1000 ग्रॅम मधल्या वस्तूमधली जी 500 ग्रॅम वस्तू उरली होती जी आपण फेकून देणार आहे, त्या वस्तूवर जे जीवजंतू तयार होतील त्या जीवजंतूंशी आपण युद्ध करणार नाही, कारण की त्याच्या आधीच आपण आपला हिस्सा काढून घेतलेला आहे. बरोबर आहे. परंतु जर समजा आपण 1000-2000 ग्रॅम अन्न टाकलं त्याच्यामध्ये, कारण की आपल्याला ते आवडत आहे खायला म्हणून, मग आपल्याला तर गरज 500ची आहे, तर बाकीच्या वस्तूवर जे जीवाणू तयार होतात ते आपलं शरीर आपले शत्रू आहेत अशा नजरेने बघतं. असं होतं आणि मग इन्फ्लेमेशन तयार होतं. मग हे सगळे लाईफस्टाईल डिझीज आपण ज्यांना म्हणू ते तयार होतात. तू कोणालाही डॉक्टरला विचार, ते म्हणतील की लाईफस्टाईल डिझीजचं पहिलं कारण आहे इन्फ्लेमेशन. इन्फ्लेमेशन कशामुळे होतं? इन्फ्लेमेशन ह्या चुकीच्या मायक्रोबियल पॉप्युलेशनला आपण पाळून ठेवलेलं आहे म्हणून होतं. जर आपण उपवास केला तर इन्फ्लेमेशन इमिजिएटली बंद व्हायला पाहिजे. त्यामुळे दिवसातनं अनेक वेळा खा. मग इन्फ्लेमेशन होत असेल तर मग हे औषध खा, मग हे औषध खाण्यापूर्वी खा किंवा हे औषध खाल्ल्यानंतर खा. असं करत करत आपण खात 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 मरून जातो शेवटी, पण आपल्याला काही कळत नाही. त्यामुळे ना औषध घेण्याची गरज आहे ना जास्त अन्न खाण्याची गरज आहे. आपल्या त्या अन्नाला
15व्या अध्यायाच्या आय थिंक 14व्या श्लोकात सांगितलेलं आहे की गामाविश्यच भूतानी धारयाम्यहमोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. 13वा श्लोक आहे. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय की भगवंत स्वतः पृथ्वीवर येतो. गाम आविष्य, गाम म्हणजे पृथ्वी, आविष्य म्हणजे येतो. गाम आविष्याच्या भूतानी म्हणजे तुमच्या सगळ्यांमध्ये, माझ्यामध्ये, तुझ्यामध्ये, सगळ्या जीवांमध्ये. धारयामी अहम ओजसा, आणि माझ्या ओजसानी हे सगळे मी धारण करतो. माझ्या, आणि हे जे ओजस आहे ना, ही ओजसच ही शेवटची वस्तू आहे अन्नाच्या पचनानंतर जी तयार होते ती. ठीक आहे. पुष्णामी चौषधी सर्व, मी सगळ्यांचं मी पोषण करतो औषधींनी. औषधी म्हणजे काय? हे जे तो पहिला प्रश्न विचारला होता ग्रेन्सचा, त्याला औषधी म्हणतात. तर ती औषधी कशा करताय? आपला जो मूलभूत रोग आहे, फंडामेंटल डिझीज, त्याचं नाव आहे हंगर, म्हणजे भूक, क्षुधा. त्याचं निवारण करण्यासाठी जे औषध आहे त्याला म्हणतात, औषधीला म्हणतात अन्न. तर जर आपण आपलं अन्न आपल्या क्षुधा निवारणाकरता फक्त घेतलं तर आपल्याला दुसरा कुठलाही रोग होणं संभवत नाही. हा त्याच्या मागचा सिद्धांत आहे. त्यामुळे जर आपण अशा प्रकारे राहिलो तर डॉक्टर लोकांची गरज नाही. समजा थोडंसं काहीतरी ॲक्सिडेंटमुळे झालं तर मग त्याच्यासाठी डॉक्टरची गरज आहे. मग त्या डॉक्टरला तेवढंच काम असावं. बाकीचं डॉक्टर आपले मित्र असावेत, त्यांच्यासोबत आपण हा हा हो करावं, पण त्यांची डॉक्टर म्हणून आपल्याला गरज कधी पडू नये. माझे जे डॉक्टर मित्र आहेत ना, अनेक डॉक्टर मित्र आहेत माझे, ते माझ्याशी या विषयावर पुष्कळदा चर्चा करतात. मी पण त्यांच्याशी चर्चा करतो आणि मी त्यांना म्हणतो की तुम्ही माझे मित्र आहात, मित्र राहावेत नेहमीच आणि मित्र राहा, परंतु मी तुमचा पेशंट व्हावा आणि तुम्ही माझे डॉक्टर व्हाल किंवा व्हावेत अशी माझी अजिबात इच्छा नाही. आपण मित्र म्हणून चांगले आहात. आणि आमच्यासारखे जर मित्र असले त्यांचा धंदा बंद होईल, नाही का? असं आहे. पटतंय? हो, पटतंय. आता हे पुढचा सगळे प्रश्न. मूलभूत सिद्धांत समजा आपल्याला समजले ना, सिद्धी, ह्या सगळ्या गोष्टी कॉलेजमध्ये शिकवल्या नाही जात. तू 2 वर्षाच्या कॉलेज शिक्षणक्रमात शिकली असशील, ते तुला तासाभरात जर एवढे सगळे सिद्धांत कळले आणि त्याप्रमाणे जर आपण राहायला लागलो, तर हा कोर्स जो आहे हा MSc न्यूट्रिशनच्या पलीकडचा कोर्स आहे. ज्या लोकांची पित्त प्रकृती असते की ज्यांना ऍसिडिटी खूप पटकन होते, त्यांनी हा रूल फॉलो करणं, दिवसातनं 2दा खाणे, जेव्हा भूक लागेल तेव्हा खाणे, कितपत योग्य आहे? कारण ऍसिडिटी होऊ शकते ना आता खूप लवकर. ऍसिडिटीचं तुला सांगतो की काय होतं की तू मागे प्रकृती पण ते पण ऍक्च्युली पूर्ण नाही झालं त्याचं उत्तर, तर सांगतो. तर तू जा परत म्यूटवर. तर शरीराची जी प्रकृती असते ती 3 भागांमध्ये विभाजित असते. पित्त, वात आणि कफ. ह्या तिन्ही वस्तूंची गरज आहे शरीराला. ओके. पित्त म्हणजे ऊर्जा किंवा एनर्जी. ओके, म्हणजे फायर प्रिन्सिपल. पंचमहाभूतांपैकी अग्नितत्व जे आहे ते पित्ताशी संबंधित आहे. तर ते अग्नितत्व असायलाच पाहिजे. आपल्या घरामध्ये अग्नीची आवश्यकता आहे, कारण की अग्नीच्याच मुळे आपण आपलं अन्न शिजवू शकतो की नाही. म्हणजे अग्नी स्वयंपाकघरामध्ये आवश्यक आहे. ठीक आहे. परंतु तो अग्नी जर खूप जास्त पेट घेतला त्यांनी, तर त्यांनी पूर्ण घर पण जळू शकतं, होळी पण होऊ शकते. अग्नीच आहे, परंतु तो अग्नी जर आटोक्यात असला तर तो स्वयंपाकघरामध्ये व्यवस्थित आपल्याला वापरता येतो, आणि जर तो आटोक्याच्या बाहेर गेला तर तो सगळं घर जळू शकतो. हे अग्नीचं स्वरूप आहे. तर आता ह्याच्यामध्ये अग्नीची काहीच चूक नाही. अग्नी तर अग्नीच आहे. अग्नीची दाहक शक्ती आणि अग्नी ह्या 2 गोष्टी वेगळ्या नाही आहेत. ठीक आहे ना. तर त्या अग्नीला आपण नियंत्रणात कसं ठेवायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. ठीक आहे. तर आता समजा आपली पित्त प्रकृती असेल, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीला काय होतं की खूप जास्त भूक लागते आणि पित्त वाढतं. तर पित्त ज्या गोष्टींनी वाढतं ती गोष्ट जर कमी खाल्ली आणि पित्त ज्यामुळे शमतं ती गोष्ट जर व्यवस्थित खाल्ली, तर मग काय होईल की पित्त बॅलन्समध्ये येईल, नियंत्रणात येईल, नाही का. तर ज्यांचं पित्त जास्त असतं ना त्यांनी ऍसिडिक गोष्टी अजिबात खाऊ नये, अल्कलाईन गोष्टी खाव्या. तर पित्त प्रकृती ज्यांची असेल त्यांनी साधारण छान फळं बिळं खावी,
अल्कलाईन फळं खावी, रसयुक्त वस्तू खाव्यात आणि खूप जास्त तिखट, मसालेदार, तळकट वगैरे असे पदार्थ खाऊ नयेत किंवा आंबट ते पण खाऊ नये. आंबट कारण की त्यांनी ऍसिडिक असतं ना ते. तर आंबट पदार्थांमध्ये पित्त प्रकृतीच्या लोकांना फक्त 4 गोष्टी आयुर्वेदाने सांगितल्यात की अलाउड आहेत. एक तर म्हणजे मोसंबी अलाउड आहेत, दुसरं आवळा अलाउड आहे, तिसरं आमसूल अलाउड आहे आणि चौथं डाळिंब अलाउड आहे. तर ह्या 4 गोष्टी आपण खाऊ शकतो आणि बाकी गोड वस्तू खाऊ शकतो. तर त्या देखील वस्तू जर आपण नियंत्रणात ठेवून आणि खाल्ल्या, म्हणजे जेवढी भूक असेल तेवढंच खायचं. पित्त प्रवृत्तीच्या माणसाला ना जास्त वेळा भूक पण लागेल आणि जास्त वेळा शौचाला पण होईल, विच इज ओके. पण ती हळूहळू चेंज होऊ शकते प्रकृती. असं नाही की ही प्रकृती अशी आयुष्यभर राहील. इनफॅक्ट आयुर्वेदिक वैद्य काय करतो, तुम्हाला ती प्रकृती बॅलन्समध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मग तुमचे वात, पित्त, कफ तिन्ही नियंत्रणात असतात आणि तिन्ही सम असतात. दे आर ऑल इन सॉर्ट ऑफ इक्वल बॅलन्स, कारण की तिघांची गरज आहे. तर आता वाताची गरज कशा करताय? वाताची गरज आहे मुव्हमेंटसाठी. तर आपल्या शरीरामध्ये जे मुव्हमेंट होते ना कुठल्याही प्रकारची, म्हणजे आता आपण श्वास घेतो तर देर इज अन एअर सायकल, म्हणजे वायूचं सगळं मुव्हमेंट होत आहे, राईट. नंतर रक्ताभिसरण होत आहे. तर हे जे सगळं मुव्हमेंट आहे किंवा हॉर्मोनचे सिक्रिशन्स होतात, हॉर्मोन्स इकडून तिकडे जातात किंवा नर्वस इम्पल्सेस आहेत, ही सगळी जी मुव्हमेंट आहे आपल्या शरीरामध्ये ती वातामुळे होत असते. तर हा जर आउट ऑफ बॅलन्स गेला तर मग काही पण वादळ तयार होईल ना. वाऱ्याची झुळूक आली की चांगलं वाटतं, परंतु वादळ आलं की मग आपण वाहून जातो, उडून जातो. तर ह्याच्यामध्ये वायूचा दोष नाहीये. आपण तो वायू जर नियंत्रणात ठेवला तर मग आपल्याला तो खूप चांगला सुखद अनुभव देईल, आहे की नाही. तर हे वाताचं नियंत्रण करण्यासाठी ज्यांनी वात वाढेल, ज्यांनी गॅसेस तयार होतील, अशा प्रकारची वस्तू कमी खाणं गरजेचं आहे. मग त्यात अशा प्रकारच्या लोकांनी चण्याची डाळ वगैरे खायला नको, आहे की नाही. तर तशी वस्तू खाल्ली की मग वात वाढू शकतं. तर तसं नाही करायचं. तर आता कुठल्या प्रकारच्या प्रकृतीसाठी कुठलं खाल्ल्यानंतर आपल्याला काय होतं हे आपल्याला आतून कळत असतं. तर हे साधारण आपण एक 20, 25, 30 वर्षाचे होईपर्यंत आपल्याला स्वतःच्या शरीरामध्ये काय चाललंय ह्याच्याबद्दल एक अंदाज यायला हवा आणि आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं तर ते कळू पण शकतं आपल्याला स्वतःलाच. तशा प्रकारचं अन्न म्हणजे जे खाल्ल्याने एखादी गोष्ट ॲग्रेव्हेट होत असेल तर ती जर आपण नाही खाल्ली तर हे आपल्यासाठी चांगलं आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे समजा कोणी आग्रह केला की तू ही वस्तू खा, तरी सुद्धा आपण म्हणायला नाही बाबा, मला नाही आवडत, असं सांगू शकलो पाहिजे. नाही म्हणणं आणि नाही ऐकणं ह्या दोन्ही गोष्टी करता आल्या पाहिजेत. दोन्ही गोष्टी करता येणं आवश्यक आहे जर आपल्याला व्यवस्थित राहायचं असेल जगामध्ये तर. ठीक आहे ना. तर असं ॲग्रेव्हेट न होणारं अन्न खायला पाहिजे आणि तसं जर राहिलं तर मग हे तिन्ही दोष. आता मी हे नैसर्गिक अन्न जे खातो ना, तर ते वेदामध्ये नाही म्हणून सांगितलं की तुम्ही नाही खायला पाहिजे. ठीक आहे, परंतु ते किती प्रमाणात खायला पाहिजे, कुठल्या भावनेने खायला पाहिजे, केव्हा खायला पाहिजे, हे जर माहिती असलं तर तुम्ही त्याच्यातनं देखील समतोल साधू शकता. म्हणजे माझी नाडी अनेक वैद्यांनी तपासलेली आहे आणि सगळ्यांनी मला सांगितलेलं आहे की तुमची बॅलन्समध्ये आहे. कशी काय बॅलन्समध्ये? मला माहित नाही. तुम्ही आयुर्वेदिक वैद्य आहे, तुम्ही सांगा. मी तुम्हाला सांगितलं की मी काय करतो प्रोसेस तो सगळा. तर कसं असतं की सर्वसाधारण माणसाची वृत्ती अन्नाकडे बघण्याची जी असते ना सिद्धी, ती भोगदृष्टीचीच असते. भोगदृष्टीचीच असते आणि अन्नाकडे बघण्याची नाही. सर्व जगाकडे बघण्याची दृष्टी हीच आहे की ह्या जगामधनं मला कुठल्या प्रकारचं सुख मिळू शकतं. हीच दृष्टी आहे. मला हे माहितीच नाहीये की हे जग म्हणजे माझंच प्रतिबिंब आहे, हे कळतच नाही. हा जो फंडामेंटल एरर आहे की मी स्वतःला ओळखलेलंच नाही. मी कोण आहे, हे जग म्हणजे काय आहे, मी ज्याला ईश्वर म्हणतो तो कोण आहे आणि ह्या जगात राहायचं कसं. ह्या 4 गोष्टींबद्दल आपल्या मनामध्ये अनेक प्रकारच्या भ्रांती असतात आणि अनेक लोक अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला सांगतात. मग दिवेकर मॅडम एक सांगतात, दीक्षित सर एक सांगतात आणि मग हे ते सांगतात आणि ते दुसरं सांगतात. मग एक कीटो डायट आहे आणि मग ते ॲटकिन्स डायट आहे. हे सगळं करता करता तुम्ही जर कुठल्याही लायब्ररीत जर गेलात किंवा बुक स्टोअरमध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल की डायटवर जेवढा मोठा सेक्शन आहे ना, ते सगळ्यात मोठा सेक्शन तिकडेच आहे. अरे आता इतक्या हजारो कोट्यावधी वर्षांच्या उत्क्रांतीनंतर आपल्याला आपण स्वतःला इतके हुशार समजतो. एवढं तर कळायला पाहिजे होतं की आपण काय खायला पाहिजे? हे तर गाढवालाही कळतं.
नाही? खूपदा मी असं गंमत म्हणून सांगतो लोकांना, की गाढवाची आई जेव्हा तिच्या मुलाला रागवते, तेव्हा ती म्हणते, की "असा कसा तू मनुष्यासारखा वागतोय आज?" असं आहे. आपण उगीच गाढवाचं नाव बदनाम करून ठेवलेलं आहे. गाढव आपल्यापेक्षा पुष्कळ हुशार आहे. आपण गाढवापेक्षाही गयभीती आहोत. जर आपल्याला एवढ्या सगळ्या साध्या गोष्टी कळत नसल्या तर. आतापर्यंत जे सांगितलं ते सगळं कळलं? हो, हो, हो. व्हेरी गुड. आता ह्याच्यानंतरचा काय प्रश्न आहे? आपण आपल्या मनातल्या सगळ्या शंका पूर्णपणे क्लिअर करून घेण्याची गरज आहे. म्हणजे मग काय होईल, की आपण काय करतोय याच्यामध्ये आपण हे का करतो आहे हे कळेल आणि का करतोय हे कळल्यानंतर आपण ते करणं इतकं सहज होईल आणि आनंददायक होईल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींच्या खालचे किंवा त्यांचे जे मूलभूत त्यांचे जे आधार आहेत, असे जे सिद्धांत आहेत, ते जर आपल्याला माहिती असले ना आतपासून, आतमधून, तर मग आपण जे काही करत असू त्याच्यामध्ये आनंदच प्रगट होईल. असं होईल. बरोबर. कसं आहे? माझा पुढचा प्रश्न विचार. माझा पुढचा प्रश्न असा आहे, की एका वेळी आता वात, पित्त आणि कफ हे 3 प्रकार जर आहेत, तर त्यातले 2 प्रकार म्हणजे इम्बॅलन्स व्हायची शक्यता आहे एका वेळी? एका वेळी माणसाचं पित्त पण जास्त झालंय आणि माणसामध्ये वात पण जास्त आहे. होऊ शकतं ना असं. अवश्य होऊ शकतं. कसं आहे, की ही जी पंचमहाभूत आहेत, ती बॅलन्समध्ये नसली, तर मग अशा प्रकारचे आता म्हणजे कसं होतं पहा, आपण वातावरणात जरी बघितलं ना, तर आपल्याकडे 3-4 सीझन्स असतात. आधी कसं होतं, की उन्हाळा येतो, मग त्याच्यानंतर पृथ्वी खूप तापते. म्हणजे पित्त वाढलं असं समजू आपण. मग काय होतं, की त्या पित्ताचं शमन करण्यासाठी पावसाळा येतो. म्हणजे मग त्यात पाऊस पडतो. आता तो जर पाऊस खूप जास्त पडला, तर मग काय होईल, की पृथ्वी सगळी ओली होईल. मग काय होईल, की तिथे चिखल तयार होईल. याचा अर्थ काय झाला, की कफ प्रकृती वाढली. कफ म्हणजे पाणी आणि पृथ्वी. ह्या 2 गोष्टी जर जास्त झाल्या आणि त्यांना जर ॲडिक्वेट धूप म्हणजे अग्नी किंवा वायू मिळाला नाही, तर मग काय होईल, की चिखल तयार होईल ना. तर कफ प्रकृती जेव्हा ॲग्रेव्हेट होते, तेव्हा पाणी आणि पृथ्वी तत्व आपल्या शरीरामधलं खूप जास्त झालेलं आहे असं समजायचं. तशा व्यक्तीला उपवासाशिवाय दुसरं काहीही गत्यंतर नाही. कारण की उपवासामुळे आपण अग्नितत्व, वायुतत्व आणि आकाशतत्व या तिन्ही तत्वांना तिथे रिएस्टॅब्लिश होण्यासाठी वेळ देतोय. म्हणजे समजा पाऊस पडल्यानंतर जर आभाळ निघालं नाही, क्लिअर झालं नाही आणि त्याच्यानंतर जर तिथे ऊन पडलं नाही आणि वारं जर वाहिलं नाही, तर त्या ओल्या जमिनीमध्ये काहीही उगवणार नाही. ठीक आहे. तर तशाच प्रकारे आपल्या शरीरामध्ये देखील समजा कफाचं प्रमाण खूप जास्त झालं, तर त्याच्यासाठी उपवासाव्यतिरिक्त दुसरं काहीच साधन नाहीये. उपवास करणं आवश्यक आहे. आणि मग त्याच्यानंतर हा जेव्हा कफ सगळा निघून जाईल शरीरातनं बाहेर, नंतर मग ते रिएस्टॅब्लिश होईल तो थोडासा बॅलन्स. त्याच्यानंतर मग व्यवस्थित अन्न देणं आवश्यक आहे. तर आयुर्वेद हे सगळं व्यवस्थित अगदी सायंटिफिक पद्धतीने सांगतो. परंतु त्याच्यावर अनफॉर्च्युनेटली लोकांचा विश्वास नाही, कारण की लोकांची डोकी फिरवून ठेवलेली आहेत. वेस्टर्न स्टाईल मेडिसिननी. वेस्टर्न स्टाईल मेडिसिनमध्ये सगळंच वाईट आहे असं नाही म्हणत आहे मी. परंतु आपला धंदा चांगला व्हावा म्हणून दुसऱ्याचा धंदा पहिले बसवायचा कसा, हे जे मटेरिअलिस्टिक व्ह्यू पॉइंट आहे, वर्ल्ड व्ह्यू, त्या लोकांना कळतं. आणि मटेरिअलिस्टिक वर्ल्ड व्ह्यूमध्ये दुसरी व्यक्ती कशी चूक आहे आणि ती चूक असल्यामुळे मग त्याला चूक म्हटलं, की मग मी बरोबर आहे, असं मला वाटायला लागतं आणि मग मी माझ्या मनात जे आहे ते लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतो. मग आधी नाही का एकेकाळी एक ॲडव्हर्टाइजमेंट द्यायची आमच्या लहानपणी, की खुरदरे और दानेदार मंजन आपकी मसूड़ों को नुकसान पहुंचा सकते हैं, लेकिन बारीक सफेद कोलगेट टूथ पावडर असं असतं. असं-बिसं काही नाहीये. तुला विश्वास नाही बसणार, परंतु जेव्हा आपण पूर्णपणे नैसर्गिक अन्न खातो, तेव्हा सकाळी उठल्यानंतर दात घासण्याची आवश्यकता वाटत नाही. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. कारण की ना जिभेवर थर असतो, ना दातांवर थर असतो. जेव्हा मी माझ्या डेंटिस्टकडे जातो, तेव्हा तुझ्याचसारखी एक मुलगी असते. ती येऊन असं 5 मिनिटात सगळं स्वच्छ करते आणि मग म्हणते, "झालं." तिला किती आनंद आहे. असेच पाहिजे ना सगळे गिराईक. ते आल्यानंतर 5 मिनिटात काम होतं आणि 45 मिनिटाचे पैसे मिळतात. किती चांगली गोष्ट आहे. असं असतं. तर हे जे आपल्या शरीराचं शौच आहे, हे डॉक्टरवर अवलंबून नसतं. हे आपल्यावर अवलंबून असतं.
हे जर आपण व्यवस्थित पाळलं तर डॉक्टरही आपल्यावर खुश असतात नेहमी. असं होतं. कळलं? आणखीन काय प्रश्न सांग. सध्या तरी इतकेच प्रश्न आहेत मला. सध्या तरी इतकेच प्रश्न आहेत. आज हो. रात्री आपल्याला जरा शांत झोप येईल. आपल्याला हो. जर आपली पित्त प्रकृती असेल आणि आपल्याला जर राग येत असेल तर आपण नैसर्गिक अन्न आपल्याला जितकं जास्त खाता येईल तितकं. इनफॅक्ट पित्त प्रकृतीच्या लोकांसाठी कच्चं अन्न खाणं फार उत्तम आहे. अच्छा. पित्त प्रकृतीच्या लोकांना कच्चं अन्न सहज पचतं. त्यामुळे आपण भरपूर फळं खावी, भरपूर सॅलड्स खावेत. कांदा, टमाटर, मिरच्या नाही खाऊ. ह्या गोष्टी नाही खायच्या. कांद्यामुळे पित्त वाढतं. कांद्यामुळे पित्त वाढतं म्हणण्यापेक्षा कांद्यामुळे रजस जे आहे ना आपल्या शरीरातला किंवा मनाचा जो रजोगुण आहे तो वाढतो. तुझे कुठल्या अन्नामुळे मनावर काय परिणाम होतो त्याच्यामध्ये सांगतो की जे तमोगुणी वस्तू आहेत क्लिअरली नाही खायच्या. तमोगुणी शिळं अन्न, शिजवून थंड केलेलं अन्न आणि नंतर मग पुन्हा रिहीट केलेलं अन्न हे तमोगुणी आहे. म्हणजे दिस इज लेथार्जिक. तिसरं म्हणजे मशरूम, चौथं म्हणजे नॉनव्हेज शिळं केलेलं किंवा इंटॉक्सिकंट्स. ते इंटॉक्सिकंट्स खाताना ते रजोगुणी असतात. म्हणजे आपण कॉफी, चहा, ड्रग्ज वगैरे घेतो तेव्हा खूप आपली रजसिक जी असते ना, राजसिक किंवा रजोगुण जो असतो तो वाढतो. परंतु त्याच्यानंतर जी शिथिलता येते त्याच्यामुळे तमोगुण खूप जास्त वाढतो. ते नाही खायचं. रजोगुण कुठला आहे? रजोगुण म्हणजे मसालेदार पदार्थ, चटकदार पदार्थ, आंबट पदार्थ, खारट पदार्थ, तळलेले पदार्थ, नॉनव्हेज, दारू, सिगरेट. तर ह्या गोष्टींमुळे रजोगुण वाढतो आणि तो भोग करण्याची प्रवृत्ती वाढते. भोग करण्याची प्रवृत्ती वाढली की त्याला म्हणतात रजोगुण. परंतु भोगवृत्ती कमी होऊन योगवृत्तीकडे ज्या अन्नामुळे आपलं मन वळतं त्याच्यामध्ये मग सगळे जे फळं असली, ताजी फळं, गोड फळं, ऋतुकालानुसार म्हणजे आणि स्थानानुसार म्हणजे आणि लोकल शक्यतोवर सीझनल, लोकल आणि स्वीट ही जी फळं आहेत फुल्ली राईप ती फळं खाल्ल्याने आपलं शरीर चांगलं राहतं. ठीक आहे. तर आपल्या सगळ्या पूर्ण अन्नामध्ये साधारण 50% तरी अशा प्रकारची वस्तू पाहिजे. त्याच्यामुळे आपलं कधीही पित्त ॲग्रेवेट होणार नाही. त्याच्याने आणि मन शांत राहील. ओके. दुसरं आता हे अन्नाबद्दल आपण बोललो, ह्याच्यापेक्षा थोडं सूक्ष्म विचार आपण करू. आता थोड्या वेळ म्यूटवर जा, मी तुला सांगतो की ह्याचं काय उत्तर आहे ते. की रजोगुण मनामध्ये का बरं येतो? तर रजोगुणाचं मुख्य कारण आहे आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होते. ठीक आहे. इच्छा निर्माण झाली ना की ती इच्छा पूर्ण करावी अशा प्रकारचं कर्म आपण करायला लागतो. म्हणजे आता अगदी तुझं उदाहरण घेऊ आपण की आपण 12वीची परीक्षा पास झालो. त्याच्यानंतर मग आपल्याला असं वाटलं की नाही एवढं पुरेसं नाही आहे, ह्याच्यानंतर आपण काहीतरी शिकायला पाहिजे. म्हणून मग आपण BSc केलं न्यूट्रिशनमध्ये किंवा तुझ्या विषयामध्ये. तर ते केल्यानंतर देखील आपल्याला तेवढ्यापुरतं बरं वाटलं, परंतु त्याच्यानंतर मनामध्ये इच्छा निर्माण झाली की याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट काहीतरी करायला पाहिजे. म्हणून आपण PG डिप्लोमा किंवा PG जे आपल्या स्टडीज आहे ते करायला लागलो. ठीक आहे ना. आता हे पूर्ण होत आलं. मग आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की आपण आता ह्याच्यानंतर काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे कसं असतं की आपल्याला जगामध्ये जे काही आपण करत असतो ते केल्यानंतर किंवा त्याची पूर्ती झाल्यानंतर काही वेळापुरतं आपलं मन शांत होतं. परंतु त्या मनामध्ये दुसरी इच्छा निर्माण होते. असं होतं. आता इच्छेचं जे आणि इच्छापूर्तीचं जे गणित आहे तुला समजावून सांगतो की मनामध्ये जेव्हा इच्छा असते तेव्हा ते मन विक्षेपित असतं, एजिटेटेड असतं. ठीक आहे. परंतु मनाची जी नैसर्गिक किंवा साहजिक अवस्था आहे, चांगली जी अवस्था आहे ज्याच्यामध्ये मन शांत असतं, त्याच्यामध्ये इच्छा जर नसली तर मन शांत असतं. तर हे केव्हा होतं? हे आपण रात्री जेव्हा झोपतो तेव्हा होतं. रात्री झोपेमध्ये आपल्या मनात काहीच इच्छा नसते, नाही का? तर इनफॅक्ट आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा असते की मला झोप यावी. आय वॉन्ट टू स्लीप. सो आय वॉन्ट हे जे आहे ना, वॉन्ट म्हणजे इच्छा झाली ना, आणि स्लीप. तर जोपर्यंत वॉन्ट असते तोपर्यंत स्लीप होतच नाही.
आणि जोपर्यंत आय असतो तोपर्यंतही स्लीप होत नाही. तर जेव्हा आय आणि वॉन्ट ह्या दोन्ही गोष्टी नाहीशा होतात तेव्हा स्लीप होते. म्हणजे आता माझी जी स्वतःबद्दलची जाणीव आहे, जागृत अवस्थेमध्ये आपण एकमेकांशी बोलतो आहोत, त्या 8, 10, 16, 12, 16 तासांमध्ये आपण अनेक प्रकारची कामं करतो आणि आपलं मन पण सुरू असतं सारखं. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून जेव्हा आपण थकून जातो ॲट द एंड ऑफ द डे, मग आपण कधी पडतो असं होतं आपल्याला. का वाटतं असं? कारण की मन थकून गेलंय आता ह्या सगळ्या धावपळीमध्ये आणि मग झोपल्यानंतर मनातली इच्छा सगळी संपली. त्याच्यामुळे आपलं मन हलकं झालं. म्हणून मग सकाळी उठल्यानंतर आपल्याला हलकं वाटतं. तर मनामध्ये इच्छा नसणं हे सुखाचं खरं स्वरूप आहे. ठीक आहे? तर सुख हे बाहेरच्या वस्तूवर अवलंबून नसून ते आपल्या मनस्थितीवर अवलंबून आहे. हे हे कळायला पाहिजे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तू 12वी झाल्यानंतर तुला काही दिवस छान वाटलं, रिझल्ट चांगला आला आपला. नंतर आपल्याला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली त्यानंतरही खूप चांगलं वाटलं. पण नंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर कळलं, की अरे, जितका आपल्याला आनंद झाला होता ना कॉलेजमध्ये जाण्याचा, तितकं काही ते सोपं नाही. इकडे गेल्यानंतरही आपल्याला घासायला लागतं पुष्कळ. सो दॅट्स हाऊ आपल्याला हे लक्षात येतं, की एक इच्छा पूर्ण झाली, की दुसरी इच्छा निर्माण होते, तिसरी इच्छा निर्माण होते. तर ह्या सगळ्या ज्या भौतिक इच्छा आहेत, त्या कधीही न संपण्यासारख्या आहेत. आणि दुसरं कसं असतं, की त्या इच्छा पूर्ण होतात आणि तेवढ्यापुरतं बरं वाटतं. ठीक आहे. परंतु आता दुसरं एक उदाहरण देतो, की समजा तुला आपण समजू, की आईस्क्रीम आवडतं. सगळ्यांनाच आवडतं, ठीक आहे. परंतु मला समहाऊ नाही आवडत, असं आपण समजू. तर जर आईस्क्रीममध्ये जर आनंद असता किंवा सुख असतं, तर त्या आईस्क्रीममुळे तुला जेवढा आनंद मिळतो, तेवढाच मला पण मिळाला पाहिजे ना. तर तो नाही मिळत. ठीक आहे. बरं ठीक आहे, माझं सोडून दे. तुझंच बघ फक्त, की समजा आपल्याला आईस्क्रीम खायची इच्छा आहे. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर खूप छान वाटतं. आपण जातोही ती मस्तानी खायला वगैरे, राईट? तर पहिली मस्तानी खाल्ली की छान वाटतं. पण दुसरी मस्तानी नाही खाऊ शकत. कदाचित खाशील पण तू लहान आहेस. त्याच्यानंतर तिसरी मस्तानी तेवढी चांगली नाहीच लागणार. तू समजा 10 मस्तान्या खाल्ल्या तर त्या 10च्या 10ही उलट्या दिशेने बाहेर येतील. म्हणजे तो आनंद किंवा जे सुख होतं ते त्या मस्तानीमध्ये नव्हतं. ते आपल्या आतला जो आनंद आहे तो प्रगट झाला होता. असं असतं. तर तो जो आनंद आहे किंवा ते जे सुख आहे ते बाहेरच्या वस्तूंमध्ये नसून ते माझंच सत्य स्वरूप आहे हे मला जेव्हा कळतं, त्याच्यानंतर बाहेरच्या गोष्टी आपल्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या आपण घेऊ. असं नाही की नाही, म्हणजे भूक लागली तर जेवायलाच पाहिजे माणसाने. परंतु त्यांचा भोग आपण घेणार नाही, त्यांचा आपण उपयोग करू. म्हणजे अन्न हे पूर्ण ब्रह्म होईल आणि उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञकर्म होईल. अन्न हे भोगसामग्री नाही होणार आणि उदरभरण हे भोगकर्म नाही होणार. हा या श्लोकाचा अर्थ आहे. हे जर आपल्याला कळलं आणि हे जर आपल्याला माहिती असलं, तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा रोग कधीही होऊ शकणार नाही. आणि आपलं आयुष्य इतकं चांगलं होईल, इतकं चांगलं होईल, की कमालीच्या बाहेर. म्हणजे मी आयुर्वेद शिकलेलो नाहीये. मी न्यूट्रिशन शिकलेलो नाहीये. मी काहीच शिकलेलो नाही. ह्या सगळ्या गोष्टींचा मला जो अनुभव आला तोच फक्त मी तुला सांगितलं. मी तर स्वतः इंजिनियर आहे. डॉक्टर लोकं म्हणतील, की ही इज अ डम इंजिनियर. त्याला काय कळतं? मला इंजिनिअरिंगचे फंडामेंटल प्रिन्सिपल्स कळतात. मला प्रोसेस इंजिनिअरिंग कळतं. मला थर्मोडायनामिक्स कळतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि प्रत्यक्ष अनुभवामध्ये ते सिद्ध करून जे मला कळलं, ते मी तुला आज सांगितलं. तर हे जेव्हा आपल्याला कळतं, त्याच्यानंतर आपल्या मनातले प्रश्न हळू-हळू कमी व्हायला लागतात आणि आपल्या आतमधल्या सुखाचा, आपल्या आतमधल्या आनंदाचा आपल्याला अनुभव यायला लागतो. तर अशा प्रकारचा आनंद आपल्या सगळ्यांनी घ्यावा, सगळ्यांना घेता यावा. त्याच्यासाठी आपण काय करण्याची गरज आहे? काय टेक्निक्स आहेत? आणि जे सोपे-सोपे टेक्निक्स आहेत, ते आपण लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे? ह्या सगळ्या उद्देशाने हा सत्वचा कार्यक्रम आपण सुरू केलेला आहे. तर त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं. असा त्यांना सगळ्यांना लाभ मिळो आणि सगळ्यांचं आयुष्य सुखी हो आणि आनंदाने परिपूर्ण हो, हीच सदिच्छा आणि प्रार्थना असं आपण म्हणू आणि मग आपण याच्यानंतर पुन्हा कधीतरी बोलू. खूप छान वाटलं तुला भेटून मला.
पण खूप बरं वाटलं सर तुम्हाला भेटून. नमस्कार. नमस्कार.